पुढची बातमी आपण आता पाहूयात। बारामतीमधील काटेवाडीतल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पवार कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, युगेंद्र पवार, श्रीनिवास पवारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। या मतदानासाठी ही पवार कुटुंब एकत्र दिसलं, तर सर्व पवार कुटुंबीय एकत्रच मतदानासाठी आले आणि एकत्रच मतदान करून बाहेर पडले। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याकडून। जितेंद्र, सुनेत्रा पवार यांनी मतदान केलं, मात्र चर्चा ही होतीये की पवार कुटुंबियांनी एकत्रितपणे येऊन मतदान केलं। जेव्हा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा एकीकडे आपण बघतोय आणि एकीकडे कुटुंब म्हणून पवार कुटुंब एकत्र आहे, काय राजकीय घडामोडी त्या पटलावर घडतात आणि मतदारांचं काय म्हणणं आहे या सगळ्या संदर्भामध्ये? अगदी खरं प्रियंका, आपण बघितलं की अजितदादांच्या अकाली जाण्यानं संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र येताना आपण पाहतोय। आपण पाहिलं की अस्थि विसर्जनानंतर शरद पवार यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले होते की अजितदादा आणि जयंत पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र यावेत, याबद्दल वारंवार बैठका झाल्या, चर्चा झाल्या आणि 12 फेब्रुवारी रोजी हे सर्व दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते। परंतु आपण बघितलंय की अजितदादांच्या विमान दुर्घटनेनंतर शपथविधीचा कार्यक्रम पार पडला, नंतर सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी यू टर्न घेतला आणि बारामतीकरांना जे पाहिजे होतं तेच झालेलं होताना आपण बघतोय की आज देखील सकाळी 7:30 वाजता ज्यावेळेस मतदानाला सुरुवात होणार होती त्यावेळी पहिल्यांदा आजवर मतदानाच्या ठिकाणी अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार, त्यांच्या पत्नी शर्मिला पवार आणि युगेंद्र पवार दाखल झाले होते। परंतु स्वतः मतदानाला न जाता ते सुनेत्रा वहिनींची वाट पाहिली त्यांनी। नंतर सुनेत्रा पवार आल्या, पार्थ पवार आले आणि एकत्र मिळून या 5 लोकांनी त्या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपल्याबरोबर हे सर्व मतदार आहेत आणि अजितदादांचे चाहते आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत। आपण त्यांना विचारू, मला सांगा जर एकंदरीत आपण बघितलं की राष्ट्रवादीमध्ये 2 गट झाले होते, अजितदादा प्रयत्न करत होते की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजेत आणि पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे पवार गट एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आम्हाला नक्कीच या गोष्टीचा आनंद आहे। बारामतीकर म्हणून दोन्ही गट एकत्र येत आहेत ही आनंदाचीच बातमी आहे। दोन्ही गट एकत्र येण्याने महाराष्ट्राला नक्कीच याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। पवार कुटुंब हे पूर्वीपासून एकच होतं आणि इथून पुढे पण आम्हा सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की त्यांनी एकत्र येऊन राज्याचं नव्हे तर देशाचं नेतृत्व करावं। अजितदादांची जी कामाची गती होती, आता वहिनींनी तो पदभार हातामध्ये घेतलेला आहे, अजितदादांच्या गतीने वहिनी काम करतील का? नक्कीच करतील, कारण वहिनींनी यापूर्वी देखील एन्व्हायरमेंटल फोरमच्या माध्यमातून असेल, आता राज्यसभेच्या माध्यमातून असून तर दादांच्या पावलावरती पाऊल ठेवत कामाला सुरुवात केलेली आहे आणि आता संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच पडली आहेत। पालकमंत्री आहेत तर ते स्वतः जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडतील आणि बारामतीचा विकास दादांच्या पावलावर ठेवून तेवढ्याच झपाट्याने होईल। प्रियंका, आपण बघतोय की कार्यकर्त्यांचं एकच इच्छा होती की जी दोन्ही राष्ट्रवादी मध्ये दुभंगली होती, 2 गट पडले होते, ह्या दोन्ही राष्ट्रवादींनी पुन्हा एकत्र येण्याची गरज आहे। आणि राज्यामध्ये जे आपण बघतोय की 2 गट पडले होते आणि नंतर जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि जर सत्तेत गेल्या तर त्याच पटीने आणि अधिक गतीने बारामतीचा नव्हे तर महाराष्ट्राचा विकासाला देखील गती येईल, अशीच या कार्यकर्त्यांची सध्या तरी भावना आहे। अगदी महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथे मांडलाय जितेंद्र, कार्यकर्त्यांच्या भावना तुम्ही सांगितलेल्या आहेत। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।